Good morning, dear students. We have completed the first chapter from General Science. That was the living world, adaptations and classifications. Now we are going to start with the second chapter, plants, structure and function. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. काय म्हटलंय बघा, डिफरंट प्लांट्स हॅव डिफरंट रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींना वेगवेगळ्या प्रकारची पाने, फुले, खोड, मुळे आणि फळे असतात. आपल्याला त्याचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर आपण सुरुवात करूया रूटपासून. पार्ट ऑफ अ प्लांट दॅट ग्रोज बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. वनस्पतीचा जो भाग जमिनीच्या खाली त्या वनस्पतीला आधार देण्यासाठी वाढतो त्याला आपण रूट असे म्हणतो. आता या रूटचं फॉर्मेशन कसं होतं ते बघा. फॉर्मेशन ऑफ रूट. The part that grows from inside the seed towards the soil is called the radicle, and the part that grows above the soil is called the plumule. म्हणजे आपण बी पाहिलेली असते, त्या बीचा जो भाग वरच्या बाजूला वाढतो त्याला आपण प्ल्युम्यूल असं म्हणतो आणि जो भाग खालच्या बाजूला वाढतो त्याला आपण रॅडिकल म्हणतो. The root that forms from the radicle grows into the ground. मग या रॅडिकलपासून जमिनीच्या खाली जो भाग आपल्याला वाढलेला दिसतो त्यास आपण मूळ असे म्हणतो, रूट असे म्हणतो. अशा प्रकारे रूटचं फॉर्मेशन होतं रॅडिकलपासून. त्यानंतर आता या रूटचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण बघूया टॅप रूट. तुम्हाला बाजूची आकृती दिसते, अशा प्रकारच्या रूट्सना टॅप रूट असे म्हणतात. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड फार. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅप रूट. तुम्हाला मध्ये एक जाड दिसत असेल रूटचा भाग, त्याला आपण प्रायमरी रूट असे म्हणतो. आणि या प्रायमरी रूटला ब्रांचेस फुटतात म्हणजे फांद्यांसारखं, त्यांना आपण सेकंडरी रूट असे म्हणतो. त्यानंतर यांना केसांसारखा भाग असतो त्याला आपण रूट हेअर असं म्हणतो. आणि खाली टीपला कॅपसारखं स्ट्रक्चर असतं त्याला आपण रूट कॅप असे म्हणतो. म्हणजे बघा, रूट्स बेअर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. दीज आर रूट हेअर. द टीप इज कव्हर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप. तिथे चुकून कॅथोलिक झालं आहे, ते कॅप आहे, CAP कॅप, कॅप लाईक स्ट्रक्चर. ओके. आता यानंतर जो दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो आहे फायब्रस रूट्स. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायब्रस रूट्स. आपण मागच्या वेळेला टॅप रूट सिस्टीममध्ये बघितलं की एक मेन रूट असतो आणि मग त्याला ब्रांचेस फुटतात आणि त्यांना आपण सेकंडरी रूट्स असे म्हणतो. आणि हे सगळं मिळून तयार होते ती असते टॅप रूट सिस्टीम. पण फायब्रस रूट सिस्टीममध्ये मात्र सगळे रूट्स एकाच ठिकाणाहून फुटतात, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या फांद्या नसतात, ब्रांचेस नसतात. तर अशा प्रकारच्या धाग्यांसारख्या फायबरसारख्या रूट्सना आपण फायब्रस रूट्स असे म्हणतो. आता यानंतर आपल्याला घ्यायचे ॲडव्हेंटिशियस रूट्स. Plants like maize, sugarcane, sorghum have two types of roots. यांना दोन प्रकारचे रूट्स असतात. Some roots are underground, whereas some grow from the same stem just above the soil. इथे स्टेम पाहिजे, STEM. The latter called adventitious roots. Roots show some modifications. यांच्यामध्ये काही बदल घडलेले असतात. टू परफॉर्म ॲडिशनल फंक्शन्स. सच टाईप ऑफ रूट्स आर कॉल्ड मॉडिफाईड रूट्स.
अशा प्रकारच्या रूट्सना मॉडिफाईड रूट्स असे म्हणतात. तर आतापर्यंत आपण रूट्सचे 3 प्रकार तर पाहिलेच, टॅपरूट सिस्टीम, फायब्रस रूट सिस्टीम आणि ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. आणि त्यानंतर आपण पाहिलं जर काही रूट्समध्ये बदल झालेले असतील तर त्यांना आपण मॉडिफाईड रूट्स असे देखील म्हणतो. आता यानंतर आपल्याला बघायचे की हे रूट्स काय फंक्शन करतात, यांचं काम काय आहे. फंक्शन्स ऑफ रूट. बघा, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल म्हणजे मातीतून पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे. त्यानंतर अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट्स म्हणजे वनस्पतीला आधार देणे. ही मुळे काय करतात, मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे त्या वनस्पतीला आधार मिळतो. तर अशा प्रकारे हे झाले फंक्शन्स ऑफ रूट म्हणजे रूट्सचे फंक्शन. तुम्हाला बाजूच्या चित्रामध्ये 2 बरण्या दिसत असतील. तर पहिल्या बरणीमध्ये एक छोटं रोपटं आहे आणि त्या रोपट्याने शोषून पाण्याची पातळी कमी केलेली आपल्याला दुसऱ्या बरणीमध्ये पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ही मुळे पाणी शोषून घेतात हे यावरून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतरचा भाग आहे स्टेम. पार्ट ऑफ अ प्लांट दॅट ग्रोज अबव द सॉईल फ्रॉम द प्ल्युम्यूल. आपण सगळ्यात पहिल्यांदा एक बी पाहिली होती बघा. बीचा एक भाग खाली वाढतो आणि एक भाग जमिनीच्या वर. तर जमिनीच्या वर जो भाग वाढतो त्याला आपण प्ल्युम्यूल म्हटलं होतं. त्या प्ल्युम्यूलपासून जे तयार होतं त्याला आपण स्टेम असं म्हणतो. पार्ट ऑफ अ प्लांट दॅट ग्रोज अबव द सॉईल फ्रॉम द प्ल्युम्यूल ऑफ द स्प्राउटिंग सीड. स्प्राउटिंग सीडचा अर्थ तुम्हाला कळतो का? जसं की बघा, आपण मटकी भिजत घालतो आणि त्या मटकीला मोड येतं, तर ते मोड येणे म्हणजे स्प्राउटिंग. तर प्ल्युम्यूल ऑफ द स्प्राउटिंग सीड यापासून जे पार्ट्स प्लांटच्या वरच्या भागाला उगवतो त्याला आपण स्टेम असे म्हणतो. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. या स्टेमवर नोड्स असतात. तुम्ही तुमच्या हातांची बोटं पाहिली असतील, त्या बोटांवर रेषा असतात बघा, आडव्या 3 रेषा. तर तशा प्रकारच्या रेषा स्टेमवर पाहायला मिळतात. त्यांना आपण नोड्स म्हणतो. आणि 2 नोड्सच्या मध्ये जो भाग असतो त्याला आपण इंटरनोड असं म्हणतो. म्हणजे आपल्या बोटांना जसे कांडे असतात तसेच कांडे या स्टेमवर असतात. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन 2 नोड्स इज कॉल्ड ॲन इंटरनोड. तसंच द टीप ऑफ द स्टेम म्हणजे जो वरचा भाग आहे स्टेमचा त्याला आपण बड असे म्हणतो. तिथे त्याला ग्रोईंग एंड असं म्हटलेलं आहे बघा. तसंच बड खाली पण आपल्याला लिहिलेलं दिसतं जर आपण बाजूची आकृती बघितली तर. त्या बडपासून आपल्याला पानं उगवलेली दिसतात. तर अशा प्रकारे हा स्टेमचा पूर्ण पार्ट झाला. यामध्ये काय काय आहे बघा, बड आहे, नोड्स आहे, इंटरनोड आहे, बरोबर आहे. आणि बडपासून पानं उगवलेली देखील आपण पाहू शकतो. तर हे झालं स्टेम. आता बघूया पुढचा पार्ट म्हणजे लीफ. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. तिथे ग्रो पाहिजे, GROW. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम म्हणजे स्टेमवर जिथे नोड असतं तिथून हे लीव्स उगवतात. आता लीव्स आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. ही जी पानं असतात ती पातळ, पसरलेली, पसरट भागाची आणि हिरव्या रंगाची असतात. त्यांचा रंग हिरवा का असेल तर या हरितद्रव्यांमुळे. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो आणि या क्लोरोफिलमुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. म्हणून प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक म्हणजे ते स्वयंपोषी असतात. स्वतःचं पोषण ते स्वतः करतात. हे अन्न तयार करण्याचं काम पान करतं. लीफ हॅज अ लीफ ब्लेड ऑर लॅमिना. हा जो पसरट भाग तुम्हाला दिसतोय त्याला आपण लीफ ब्लेड असं म्हणतो किंवा लॅमिनासुद्धा म्हणतो. आणि त्याची जी कडा आहे, त्याची जी एज आहे त्याला आपण लीफ मार्जिन म्हणतो. मार्जिन म्हणजे बाजूला जी असते ना अशी कडेनी, त्याला आपण म्हणतो मार्जिन. या लीफला बघा वेगवेगळे घटक आपण दाखवलेले आहेत आकृतीमध्ये.
लीफ मार्जिन आहे. वेन म्हणजे त्याच्यावर ज्या रेषा असतात त्यांना वेन असं म्हणतात. मध्यभागी जी रेषा असते तिला मिड वेन असं म्हणतात. त्याला जे देठ असतं त्याला आपण पेटिओल म्हणतो. आणि या देठाच्या बुडाशी जे जे छोटे छोटे 2 पानं दिसतात त्यांना आपण स्टिप्यूल असं म्हणतो. तर हे झाले लीफचे सगळे पार्ट्स. आता हे जे लीफ आहे यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मार्जिन असतात. लीफ मार्जिन्स मे बी एंटायर. एंटायर म्हणजे अगदी सरळ स्मूथ. दुसरी आहे डेंटेट. डेंटेट म्हणजे तुम्हाला दिसतंय का दुसरा पान, त्याची मार्जिन कशी अशी थोडी थोडी रफ असल्यासारखी, तर त्याला आपण म्हणतो डेंटेट. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे लोब. म्हणजे वर जाऊन पुन्हा आत येणे, पुन्हा वर जाऊन पुन्हा आत येणे, अशा प्रकारे डिझाईन काढल्यासारखं. तर अशा प्रकारे लीफला 3 प्रकारच्या मार्जिन असतात. एंटायर, डेंटेट आणि लोब्ड. यानंतर आपण शिकणार आहोत डिफरंट टाईप्स ऑफ लीव्स. म्हणजे आता वेगवेगळे पानांचे प्रकार कसे, तर डिपेंडिंग ऑन देअर अरेंजमेंट्स. म्हणजे ते त्या खोडावर, त्या देठांवर कसे अरेंज झालेले आहेत त्यावर डिपेंड या पानांचे 4 वेगवेगळे प्रकार असतात. पहिला प्रकार आहे अल्टरनेट, नंतर अपोजिट, मग वर्ल्ड आणि स्पायरल. देअर आर डिफरंट अरेंजमेंट्स ऑफ लीव्स फाउंड इन डिफरंट प्लांट्स. वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये पानांची रचना वेगवेगळी असते. ठीक आहे. ॲज अल्टरनेट, अपोजिट, वर्ल्ड आणि स्पायरल. काही ठिकाणी एक पान खाली, मग त्याच्या डावी बाजूला एक पान वर, मग त्याच्या उजव्या बाजूला आणखी एक पान वर, अशा प्रकारे त्याला आपण अल्टरनेट म्हणतो. त्यानंतर अपोजिट म्हणजे एकाच ठिकाणी पण एक डावीकडे एक उजवीकडे. वर्ल्ड म्हणजे गोलाकार. याप्रमाणे तुम्हाला 4ही प्रकार आत्ता तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील. तुम्हाला आणखी जर हे व्यवस्थित स्टडी करायचं असेल तर तुम्ही टेक्स्टबुक पण रेफर करू शकता. आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे वेनेशन. वेनेशन म्हणजे काय? पानांवर ज्या रेषा दिसतात आपल्याला त्यांना आपण वेन्स म्हणतो. मध्ये जी अगदी जाड रेषा दिसते ना वरच्या पानामध्ये तिला आपण मिड वेन म्हणतो. आणि त्या जाड रेषेपासून बारीक बारीक वेन्स दिसतात तर त्यांना आपण वेन्स असं म्हणतो. लीव्स शो 2 टाईप्स ऑफ वेनेशन ॲज रेटिक्युलेट अँड पॅरलल. वरचं जे पान आहे तशा प्रकारची जर रचना असेल तर त्यांना रेटिक्युलेट वेनेशन असं म्हणायचं. म्हणजे जाळीसारखी, मध्ये एक शिर आणि मग त्याच्या बाजूला आणखी बाजूला खूप शिरा आणि त्या पण एकमेकांना जाळी तयार करणाऱ्या, त्याला म्हणायचं रेटिक्युलेट. आणि दुसरं जे खालचं पान आहे ना ते मक्यामध्ये पाहायला मिळतं, मेजमध्ये, तर त्याला म्हणायचं पॅरलल वेनेशन. यातल्या ज्या वेन्स असतात त्या एकमेकांना पॅरलल असतात. जसं तुमच्या वहीच्या पानावर तुम्हाला रेषा दिसतात ना, त्या एकमेकांना छेदतात का? नाही, सरळ असतात. तशा प्रकारच्या जर सरळ रेषा असतील तर त्यांना आपण पॅरलल असं म्हणतो. तर अशा प्रकारे 2 प्रकारचे वेनेशन्स पाहायला मिळतात. एक आहे रेटिक्युलेट आणि दुसरं आहे पॅरलल. आता आपण बघूया फ्लॉवर. फ्लॉवर इज an attractive part of a plant. म्हणजे वनस्पतीचा जर खूप सुंदर दिसणारा, आपल्याला आकर्षित करणारा असा कोणता भाग असेल तर तो आहे फ्लॉवर. आपण त्या फुलाकडे पाहून लगेच आकर्षित होतो कारण ते फार सुंदर दिसतं. इट इज अल्सो रिस्पॉन्सिबल फॉर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे एका वनस्पतीपासून दुसरी वनस्पती तयार होणे, एका प्राण्यापासून दुसरा प्राणी तयार होणे, याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. तर त्यातही या फ्लॉवरचा काही वेळेला रोल असतो. फ्लॉवर मे हॅव अ लॉंग ऑर शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिसेल. त्याला एक देठ असतं बघा, त्याला पेडिसेल म्हटलं आहे. आणि या पेडिसेलच्या वर जो फुगीर भाग दिसतो त्याला म्हणतात रिसेप्टॅकल. वन एंड ऑफ अ सेल is attached to the stem and other end is expanded and swollen. It is called receptacle. पेडिसेल आणि पेडिसेलच्या वर असतं रिसेप्टॅकल. यानंतर आपल्याला पार्ट्स ऑफ अ फ्लॉवर पण बघायचे आहेत. तर फ्लॉवरचे पार्ट्स कोणकोणते आहेत बघा. फ्लॉवर हॅज मेनली 4 पार्ट्स: कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. कॅलिक्स म्हणजे काय? तर इन द बड कंडिशन म्हणजे फूल जेव्हा कळीच्या रूपामध्ये असतं तेव्हा त्या कळीच्या भोवताली जे हिरव्या रंगाचं असतं कव्हर, त्या कव्हरला म्हणतात कॅलिक्स.
त्या कळीचं प्रोटेक्शन जे करतं, म्हणजे त्याला जे आवरण असतं त्याला आपण कॅलिक्स असं म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे कोरोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. म्हणजे आपण पाकळ्या म्हणतो ना, त्या पाकळ्यांचं जे तयार झालेलं आहे त्याला आपण कोरोला असं म्हणतो. त्यानंतर तिसरं आहे अँड्रोशियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ फ्लॉवर. मेल आणि फिमेल तुम्हाला कळतं, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. तर मेल म्हणजे पुल्लिंगी पार्ट आहे अँड्रोशियम. इट कन्सिस्ट्स ऑफ स्टेमन्स. Each stamen is made up of anther and filament. तुम्हाला या आकृतीमध्ये पिवळ्या रंगाचं अँथर आणि फिलामेंट दिसत असतील बघा. तर ते अँथर आणि फिलामेंट म्हणजे अँड्रोशियम. आणि त्यानंतर आहे फोर्थ पार्ट गायनेशियम. धिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. म्हणजे स्त्रीलिंगी जो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लॉवरचा त्याला गायनेशियम असं म्हणतात. धिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. या कार्पेलमध्ये काय काय असतं बघा. अ कार्पेल कन्सिस्ट्स ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. तुम्हाला लाल रंगाचं वर बुंदके दिसतात त्याला आपण स्टिग्मा म्हणतो. त्या स्टिग्माच्या खाली एक ट्यूब दिसते तिला आपण स्टाईल म्हणतो. आणि त्या स्टाईलच्या खाली एक व्हाईट आणि येलोइश कलरचं दिसतं बघा त्याला आपण ओव्हरी असं म्हणतो. पहा काय होतं, आफ्टर मॅच्युरिटी अँथर्स बर्स्ट अँड द पोलन ग्रेन्स विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. हे जे पोलन ग्रेन्स आहेत ना पिवळ्या रंगाचे ते स्टिग्मावर पडतात. स्टिग्मा म्हणजे वर जे लाल रंगाचे बुंदके दिसतात त्यावर पडतात. आणि मग त्या बुंदक्यांमधून स्टिग्मामधून ते स्टाईलमध्ये जातात म्हणजे त्या ट्यूबमध्ये, मग स्टाईलमधून ओव्हरीमध्ये जातात आणि मग त्यांचं पॉलिनेशन होतं. ड्यू टू पॉलिनेशन ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड. म्हणजे ओव्ह्यूल्स असतात एग सेल्स ते फर्टिलाइज होतात आणि मग फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फॉर्म द सीड्स आणि मग तिथे बिया तयार होतात. अँड द ओव्हरी डेव्हलप्स इन टू अ फ्रूट. आणि मग ती जी ओव्हरी असते तिचं रूपांतर फळामध्ये होतं. तर हे झालं रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शनसाठी फ्लॉवरसुद्धा रिस्पॉन्सिबल असतं काही प्लांट्समध्ये. हे झाले पार्ट्स ऑफ अ फ्लॉवर आणि त्यांचे फंक्शन्स. यानंतर प्लांट्सचा सगळ्यात शेवटचा भाग आपण शिकत आहोत ते आहे फ्रूट. वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट. There are variations in their shape, color, taste, etc. आपण वेगवेगळी फळं खातो. त्यांचा आकार वेगळा असतो, त्यांचा रंग वेगळा असतो, त्यांची चव वेगळी असते. डिफरंट फ्रूट्स कंटेन डिफरंट नंबर ऑफ सीड्स. वेगवेगळ्या फळांमध्ये बियांची संख्या पण वेगळी असते. काही फळांमध्ये एकच बी असते, काही फळांमध्ये 2 बिया असतात, काही फळांमध्ये अनेक बिया असतात. बरोबर आहे. सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटिलेडॉनस सीड्स. ज्या बीचे 2 समान भाग होतात त्याला आपण डायकॉटिलेडॉनस सीड असं म्हणतो. जसं की तुम्ही वाटाणा पाहिलाय पहा, त्या वाटाण्याचे 2 समान भाग होतात. चणा पाहिलाय, चण्याचे पण 2 भाग होतात, त्यांना म्हणायचं डायकॉटिलेडॉनस. अँड द सीड्स विच डू नॉट डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलेडॉनस सीड्स. आणि ज्या बीचे 2 भाग होत नाहीत त्यांना आपण मोनोकॉटिलेडॉनस सीड्स असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण आपलं सेकंड चॅप्टर प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन हे संपलेलं आहे. यामध्ये आपण प्लांटचं स्ट्रक्चर शिकलो, त्याचे वेगवेगळे पार्ट्स शिकलो, रूट, त्याचं फॉर्मेशन, त्याचे प्रकार, त्याचे फंक्शन्स, त्यानंतर स्टेम, मग लीफ, मग लीफचे वेगवेगळे पार्ट्स, त्याच्या मार्जिन, त्यानंतर त्यांचे अरेंजमेंट्स, मग वेनेशन, मग शिकलो आपण फ्लॉवरचे पण पार्ट्स, त्यांचं पण फंक्शन आणि फ्रूट. हा सगळा पार्ट आपण आज कव्हर केला. या टोटल जवळपास 15 स्लाइड्स झालेल्या आहेत.
तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, रोज यातल्या 2 किंवा 3च स्लाइड्स फक्त लिहायच्या आहेत. सगळं एकाच दिवशी लिहू नका. पहिल्या दिवशी हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे शुक्रवार आहे आज, तर आज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग बघून झाल्यानंतर रोज 2 किंवा 3 स्लाइड्सवर जी काही माहिती आणि त्याच्या आकृत्या दाखवलेल्या आहेत ते तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून काढा. तुम्हाला जर डिटेल स्टडी करायची इच्छा असेल तर तुम्ही टेक्स्ट बुकचा वापर पण करू शकता. आता इथे आपलं हे सेकंड चॅप्टर तर संपलं आहे, पण यानंतर एक्सरसाइज आहे. ही एक्सरसाइज तुम्हाला सध्या करायची नाही आहे. जेव्हा आपण शाळेत पुन्हा भेटू त्यावेळेला ही एक्सरसाइज कंप्लीट करू. म्हणजे क्वेश्चन आन्सर्सचा जो पार्ट आहे तो आपण नंतर घेणार आहे. सध्या तुम्हाला फक्त काय करायचं आहे, टेक्स्टबुकमध्ये त्या चॅप्टरमध्ये जे काही दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता किंवा मी ज्या स्लाइड्स दिलेल्या आहेत त्या स्लाइड्स रोज 2 किंवा 3 स्लाइड्सवरची माहिती तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहा आणि त्याचबरोबर ती वाचा. म्हणजे तुम्हाला नेमकं या चॅप्टरमध्ये काय काय सांगितलेलं आहे हे जास्त स्पष्ट कळेल. तर इथे आपण आज थांबतोय. यानंतर आपण पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटणार आहोत. थर्ड चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस यासोबत. ठीक आहे, तर आत्तासाठी बाय.